की जय। वेद व्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। मंगलमूर्ती मोरया। ओम नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 9. ब्रह्मदेवांनी केलेली भगवंताची स्तुती. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभो, आज पुष्कळ काळानंतर मी आपल्याला जाणू शकलो. पहा ना, केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे की देहधारी जीव आपल्याला जाणू शकत नाही. भगवन, आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही. जी जी वस्तू दिसते ती सुद्धा खरे पाहता सत्य नाही. कारण मायेच्या गुणात विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपणच अनेक रूपात प्रतीत होत आहात. देवादिदेवा, आपल्याच चित्तशक्तीने प्रकाशित असल्याकारणाने आपल्यापासून अज्ञान नेहमीच दूर राहते. ज्यांच्या नाभिकमलापासून मी प्रगट झालो ते आपले रूप शेकडो अवतारांचे मूळ कारण आहे. सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठीच आपण हे पहिल्या प्रथम प्रगट केले आहे. परमात्मन, आपले जे आनंद रूप, भेदरहित व अखंड तेजोमय स्वरूप आहे ते मी या रूपाहून वेगळे समजत नाही. आपण विश्वाची रचना करणारे असूनही विश्वातीत व अद्वितीय आहात. भूतमात्र आणि इंद्रिये यांचे कारणही आपणच आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. हे विश्वकल्याणमय देवा, मी आपला उपासक आहे. माझ्या हितासाठीच आपण मला ध्यानात आपले हे रूप दाखवले. जो जीव पापात्मा विषयासक्त आहे तोच याचा अनादर करतो. मी आपल्या या रूपाला वारंवार नमस्कार करतो. स्वामी, जे लोक वेदरूप वायूने आणलेल्या आपल्या चरणरूपी कमलकोशातील सुगंध आपल्या कानांनी ग्रहण करतात, त्या आपल्या भक्तजनांच्या हृदयकमलातून कधीच आपण बाहेर पडत नाही. कारण त्यांनी पराभक्तिरूप दोरीने आपल्या चरणकमलांना बांधले आहे. जोपर्यंत माणूस आपल्या अभय देणाऱ्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही तोपर्यंत त्याला धन, घर आणि सुहृदयांपासून होणारे भय, शोक, लालसा, अपमान आणि अत्यंत लोभ सतावित राहतात. शिवाय तोपर्यंत त्याच्यामध्ये जो दुःखाचे एकमात्र कारण आहे तो मी, माझे असा दुराग्रह राहतो. सर्व प्रकारच्या अमंगल गोष्टी नष्ट करणारे आपले श्रवण कीर्तनादी प्रसंग यांच्यापासून इंद्रियांना दूर ठेवून किंचित विषय सुखासाठी दीन आणि लोभाने मनोमन लाचार होऊन नेहमी दुष्कर्मात गढून जातात. अशा विचाऱ्या लोकांची बुद्धी दैवाने हिरावून घेतलेली असते. हे अच्युता, हे उरुकर्मा, या प्रजेला तहान, भूक, वात, पित्त, कफ, सर्दी, उष्णता, हवा आणि पाऊस अशा परस्पर भिन्न तसेच कामाग्नी आणि सहन न होण्यासारख्या क्रोधामुळे जे कष्ट सोसावे लागतात ते पाहून माझे मन फारच खिन्न होते. स्वामी, जोपर्यंत मनुष्य इंद्रिय आणि विषयरूपी मायेच्या प्रभावाने स्वतःला तुमच्यापासून वेगळा समजतो तोपर्यंत त्याची या संसार चक्रातून सुटका होत नाही. हा संसार जरी खोटा आहे तथापि कर्म, फल, भोग याद्वाराच भोगावे लागत असल्याने ते त्याला अनेक दुःखात लोटतात. देवादिदेवा, साक्षात मनुसुद्धा जर आपल्या कथा कीर्तनांना विन्मुख झाले तर त्यांनाही संसारात अडकावे लागते. ते दिवसा अनेक प्रकारच्या कामकाजात राहिल्याने त्यांचे चित्त विचलित होते. रात्री ते झोपेत अचेतनासारखे पडून राहतात. त्यावेळी निरनिराळे मनोरथ केल्यामुळे क्षणाक्षणाला त्यांची झोप उडते आणि दैवयोगाने अर्थसिद्धीचे त्यांचे सर्व उद्योगही विफल होतात. नाथ, केवळ आपले गुणगान ऐकल्यानेच आपला मार्ग कळतो. आपण निश्चितच माणसाने केलेल्या भक्तियोगाने शुद्ध झालेल्या हृदयकमलात निवास करता. हे पुण्यश्लोक प्रभो, आपले भक्त ज्या ज्या भावनेने आपले चिंतन करतात त्या साधू पुरुषांवर कृपा करण्यासाठी आपण तेच रूप धारण करता. भगवन, आपण एक आहात. तसेच सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहणारे त्यांचे परमहितकारी असे अंतरात्मा आहात. म्हणून जरी देवतांनी आपल्या हृदयात निरनिराळ्या प्रकारच्या कामना ठेवून हर तऱ्हेच्या भरपूर सामग्रींनी आपले पूजन केले तरीसुद्धा आपण तितके प्रसन्न होत नाही जितके सर्व प्राण्यांवर दया केल्याने प्रसन्न होता. परंतु ही सर्व भूतदया अभक्त पुरुषांना दुर्लभ आहे. जे कर्म आपल्याला अर्पण केले जाते त्याचा कधीही नाश न होता ते अक्षय राहते. म्हणून दान, खडतर तप, व्रते, यज्ञ इत्यादी कर्मे यांच्याद्वारा आपली आराधना करणे हेच मनुष्याचे सर्वात मोठे कर्मफळ आहे. आपण नेहमी आपल्या स्वरूपाच्या प्रकाशानेच प्राण्यांचा भेद
भ्रमरूप अंधकार नाहीसा करता. आपण ज्ञानाचे अधिष्ठान साक्षात परमपुरुष आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांच्या निमित्ताने जी मायेची लीला होते ती सर्व आपला खेळ आहे. अशा परमेश्वरास मी वारंवार नमस्कार करतो. जे लोक प्राणत्याग करताना आपले अवतार, गुण आणि कर्मांना सूचित करणारी नावे पराधीन स्थितीतही घेतात, ते अनेक जन्मांच्या पापातून तत्काळ मुक्त होऊन माया आवरणारहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त करतात. त्या अजन्मा अशा आपल्याला मी शरण आलो आहे. भगवन, या विश्ववृक्षाच्या रूपात आपणच विराजमान आहात. आपणच आपल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी मी, आपण आणि महादेव अशा 3 प्रमुख रूपात विभक्त झाला आहात आणि पुन्हा प्रजापती, मनु इत्यादी शाखा उपशाखांच्या रूपात विस्तार पावला आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. भगवन, आपली आराधना हाच आपण लोकांना स्वधर्म सांगितला आहे, परंतु ते या बाबतीत उदासीन असून नेहमी निषिद्ध कर्मातच गुरफटलेले असतात. अशा जीवांच्या जीवन आशेला जो तत्काळ तोडून टाकतो तो बलवान काल आपलेच स्वरूप आहे. अशा आपल्याला मी नमस्कार करतो. 2 परार्धापर्यंत राहणारा आणि सर्वांना वंदनीय अशा सत्यलोकाचा मी अधिष्ठाता असलो तरी मी कालाला भीतो. आपली प्राप्ती करून घेण्यासाठी मी पुष्कळ काळपर्यंत तपश्चर्या केली. अधियज्ञ रूपाने या तपाचे साक्षीदार असणाऱ्या आपल्याला मी नमस्कार करतो. कोणत्याही विषय सुखाची ज्यांना इच्छा नाही, तरीसुद्धा ज्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी पशुपक्षी, मनुष्य, देव इत्यादी जीवयोनीमध्ये आपल्याच इच्छेने शरीर धारण करून अनेक लीला केल्या आहेत, अशा भगवान पुरुषोत्तमाला माझा नमस्कार असो. प्रभो, आपण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश यापैकी कशानेच ग्रस्त नाही. तरीसुद्धा यावेळी सर्व विश्वाला आपल्या पोटात लीन करून घेऊन भयंकर लाटांनी प्रक्षुब्ध झालेल्या प्रलयकालीन जलामध्ये पूर्वकल्पातीत कर्मपरंपरेने थकलेल्या जीवांना विश्रांती देण्यासाठी आपण शेषरूप कोमल शय्येवर शयन करीत आहात. हे स्तुत्य असणाऱ्या भगवन, आपल्या नाभिकमलरूप घरात माझा जन्म झाला आहे. हे संपूर्ण विश्व आपल्या पोटात सामावले आहे. आपल्या कृपेने मी त्रैलोक्याची रचना करण्याच्या उपकाराला समर्थ झालो आहे. यावेळी आपली योगनिद्रा समाप्त झाली असल्याकारणाने आपले नेत्रकमल उघडू लागले आहेत. अशा आपणास माझा नमस्कार असो. आपण संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृद आणि आत्मा आहात. तसेच शरणागतांवर कृपा करणारे आहात. आपल्या ज्या ज्ञान आणि ऐश्वर्याने आपण या विश्वाला आनंदित करीत आहात, त्यानेच माझ्या बुद्धीलाही युक्त करावे. यामुळे मी पूर्वकल्पातल्याप्रमाणे यावेळी ही सृष्टीची रचना करू शकेन. आपण भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहात. आपली शक्ती असलेल्या लक्ष्मीसहित अनेक गुणावतार घेऊन आपण जी अद्भुत कर्मे कराल, त्यापैकीच एक म्हणजे मी करीत असलेला सृष्टीरचनेचा हा उद्योग. म्हणून यावेळी आपण माझ्या चित्तात प्रेरणा निर्माण करावी की ज्यामुळे सृष्टीरचनाविषयक अभिमानापासून मी दूर राहू शकेन. प्रभो, या जलात शयन करीत असताना अनंत शक्ती अशा परमपुरुषाच्या नाभिकमलातून माझी उत्पत्ती झाली आहे आणि मीच आपली विज्ञान शक्ती आहे. म्हणून या जगाच्या विविधतेने नटलेल्या रूपाचा विस्तार करतेवेळी माझ्या वेदरूप वाणीच्या उच्चारणाला लोप न होवो. आपण अपार करुणा असलेले पुराण पुरुष आहात. आपली परमप्रेममय स्मितहास्ययुक्त नेत्रकमले उघडावीत आणि शेषशय्येवरून उठून विश्वाच्या उत्पत्तीसाठी आपल्या सुमधुर वाणीने माझा विषाद दूर करावा. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अशा प्रकारे तप, विद्या आणि समाधीच्या द्वारा ब्रह्मदेवांनी आपले उत्पत्तीस्थान श्री भगवंतांना पाहिले आणि आपले मन व वाणीच्या शक्तीनुसार स्तुती करून जणू थकून जाऊन त्यांनी मौन धारण केले. श्री मधुसूदन भगवंतांनी पाहिले की या प्रलय राशीला पाहून ब्रह्मदेव फारच घाबरलेला आहे. तसेच लोकरचनेच्या संदर्भात काही निश्चित विचार त्याच्या मनात नसल्याने तो फार खिन्न झाला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाची ती स्थिती पाहून
गंभीर वाणीने त्याचा खेद जणू नाहीसा करीत ते म्हणाले, श्रीमंत भगवंत म्हणाले, वेदगर्भा, तू आळस करू नकोस. सृष्टी रचनेचा प्रयत्न कर. तुला माझ्यापासून जे अपेक्षित आहे ते मी अगोदरच केले आहे. तू पुन्हा एकदा तप कर आणि भागवत ज्ञानाचे अनुष्ठान कर, ज्यामुळे तू सर्व लोकांना स्पष्टपणे आपल्या अंतःकरणात पाहशील. नंतर भक्तियुक्त आणि एकाग्र चित्त झाल्यावर तू संपूर्ण लोकात आणि तुझ्यात मला व्याप्त पाहशील. तसेच माझ्यामध्ये संपूर्ण लोक आणि तू आहेस असे पाहशील. ज्यावेळी जीव काष्ठात व्याप्त असलेल्या अग्नीप्रमाणे सर्व भूतांमध्ये मला पाहतो, त्याचवेळी तो अज्ञानातून मुक्त होतो. जेव्हा तो स्वतःला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण यांनी रहित तसेच माझ्यापासून स्वरूपतः अभिन्न आहे असे पाहतो, तेव्हा तो मोक्षपद प्राप्त करून घेतो. ब्रह्मदेवा, अनेक प्रकारच्या कर्मसंस्कारांना अनुसरून विविध प्रकारच्या जीवसृष्टीची रचना करण्याची इच्छा असूनही तुझे चित्त मोहवश होत नाही, हे तुझ्यावरील माझ्या मोठ्या कृपेचे फळ आहे. तू पहिला मंत्रद्रष्टा आहेस. प्रजा उत्पत्तीच्या वेळीही तुझे मन माझ्यातच लागून राहिलेले असते. म्हणूनच पापमय रजोगुण तुला बद्ध करीत नाही. तू मला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण यांनी रहित समजतोस. देहधारी जीवांना माझे ज्ञान होणे जरी अवघड आहे, तरी तू मात्र मला जाणले आहेस. आपला आश्रय कोणी आहे की नाही या शंकेने तू कमळाच्या देठांद्वारे पाण्यामध्ये त्याचे मूळ शोधित होतास, तेव्हा मी तुला माझे ते स्वरूप तुझ्या अंतःकरणात दाखवले. प्रिय ब्रह्मदेवा, माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी तू माझी जी स्तुती केली आहेस आणि तपश्चर्येमध्ये तुझी जी निष्ठा आहे, ते सुद्धा माझ्या कृपेचेच फळ आहे. लोकरचनेच्या इच्छेने सगुण प्रतीत होऊन सुद्धा तू जे निर्गुण रूपाचे माझे वर्णन करून स्तुती केलीस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे कल्याण असो. सर्व इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असणारा जो पुरुष दररोज या स्तोत्राने स्तुती करून माझे भजन करील, त्याच्यावर मी लगेच प्रसन्न होईन. तत्ववेत्यांचे असे मत आहे की वास्तुनिर्माण, तप, यज्ञ, दान, योग आणि समाधी इत्यादी साधनांनी प्राप्त होणारे परमकल्याणकारी फळ जर कोणते असेल तर ते म्हणजे माझी प्रसन्नता. हे विधात्या, मी आत्म्यांचा आत्मा आणि प्रिय वस्तूंमध्ये अत्यंत प्रिय आहे. म्हणून देहादिक ज्याच्यासाठी प्रिय आहेत त्या माझ्यावर प्रेम केले पाहिजे. ब्रह्मदेवा, त्रैलोक्य तसेच जी प्रजा यावेळी माझ्यामध्ये लीन आहे, त्या सर्वांची तू पूर्वकल्पाप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आपल्या सर्व वेदमय स्वरूपापासून स्वतःच रचना कर. मैत्रेय म्हणाले, प्रकृती आणि पुरुषांचे स्वामी कमलनाभ भगवान सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला याप्रमाणे जगाचे स्वरूप दाखवून आपल्या त्या नारायण रूपात अदृश्य झाले. अध्याय 9 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 10. 10 प्रकारच्या सृष्टीचे वर्णन. विदुर म्हणाला, मुनिवर, भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यापासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली? भगवान, याखेरीज मी आपल्याला आणखी काही गोष्टी विचारल्या, त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावेत, कारण आपण सर्व सर्वज्ञांमध्ये श्रेष्ठ आहात. सूत म्हणाले, शौनका, विदुराने असे विचारल्यावर मुनिवर मैत्रेय अत्यंत प्रसन्न झाले आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. मैत्रेय म्हणाले, अजन्मा भगवान श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी आपले चित्त, आपला आत्मा श्री नारायण यांचे ठाई तसेच एकाग्र करून दिव्य 100 वर्षापर्यंत तप केले. ब्रह्मदेवांनी असे पाहिले की प्रलय कालातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरारत आहे. प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे ज्यांचे विज्ञानबल वाढले आहे, अशा त्यांनी पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले. नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला
की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करीन. भगवंतांनी सृष्टी कार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवांनी मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकाचेच भू, भुव आणि स्वाहा असे 3 भाग केले. वास्तविक ते कमल एवढे मोठे होते की त्यांचे 14 किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते. जीवांची भोगस्थाने म्हणून याच 3 लोकांचे शास्त्रात वर्णन केले आहे. जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत त्यांना महरलोक, तपोलोक, जनोलोक आणि सत्यलोकरूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. विदुर म्हणाला, ब्रह्मन, आपण अद्भुत कर्मा विश्वरूप अशा श्रीहरींच्या ज्या कालनामक शक्तीविषयी सांगितले होते त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हाला सांगा. मैत्रेय म्हणाले, विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे. तो काल स्वतः निर्विशेष, अनादी आणि अनंत आहे. त्यालाच निमित्त करून भगवान आपल्याच लीलेने सृष्टीच्या रूपात प्रगट करतात. अगोदर हे सर्व विश्व भगवंतांच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थित होते. त्यालाच भगवंतांनी अव्यक्त मूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रगट केले. हे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते आणि यापुढेही ते तसेच राहील. या जगाची उत्पत्ती 9 प्रकारची होते. तसेच प्राकृत, वैकृत भेदाने एक 10वी सृष्टीही आहे. तसेच याचा प्रलयकाल द्रव्य आणि गुणांच्या द्वारा 3 प्रकारांनी होतो. पहिली सृष्टी महत्त्वाची, भगवंतांच्या प्रेरणेने सत्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे. दुसरी सृष्टी अहंकाराची, जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती होते. तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र वर्ग राहतो. चौथी सृष्टी इंद्रियांची आहे, ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे. मन या सृष्टीच्याच अंतर्गत आहे. सहावी सृष्टी अविद्येची आहे. यामध्ये तामस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह या 5 गाठी आहेत. ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे. या 6 सृष्टी प्राकृत आहेत. आता वैकृत सृष्टी आहेत, त्याचेही वर्णन ऐक. भगवंतांचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंतांची ही लीला आहे. 7वी प्रमुख वैकृत सृष्टी 6 प्रकारच्या वृक्षांची आहे. वनस्पती, औषधी, लता, त्वक्स्कार, विरुध आणि द्रुम हे खालून वर वाढतात. यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नसते. यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि त्या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो. 8वी सृष्टी पशुपक्ष्यांची आहे. ही 28 प्रकारची मानली गेली आहे. यांना कालाचे ज्ञान नसते. यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून यांना वस्तूंचे ज्ञान होते, त्यांच्याच विचारशक्ती नसते. हे विदुरा, या पशुयोनीमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, रुरू नावाचे हरिण, मेंढा आणि उंट हे 2 खुरांचे पशु होत. गाढव, घोडा, खेचर, पांढरे हरिण, चित्ता आणि वनगाय हे 1 खूर असलेले आहेत. आता 5 नखे असलेल्या पशूंची नावे ऐक. कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळ, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड, मगर इत्यादी होत. बगळा, गिधाड, होला, ससाणा, भास, भल्लूक, मोर, हंस, सासण, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणविले जातात. विदुरा, 9वी सृष्टी मनुष्यांची आहे. ती एकाच प्रकारची आहे. यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो. मनुष्य रजोगुण प्रधान, कर्मपरायण आणि दुःखरूप विषयातच सुख मानणारी असतात. स्थावर, पशुपक्षी आणि मनुष्य या 3 प्रकारच्या सृष्टी तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग या वैकृत सृष्टी आहेत. आणि जो महत्त्वादी रूप वैकारिक देवसर्ग आहे
त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली आहे. त्या व्यतिरिक्त सनतकुमार इत्यादी ऋषींचा जो कौमार सर्ग आहे तो प्राकृत आणि वैकृत असा दोन्ही प्रकारचा आहे. देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्धचारण, विद्याधर, भूतप्रेत, पिशाच आणि किन्नर, किमपुरुष, अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी 8 प्रकारची आहे. विदुरा, याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवांनी रचलेली ही 10 प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली. आता यापुढे मी वंश आणि मन्वंतर इत्यादी सांगेन. अशा प्रकारे सृष्टी रचना करणारे सत्यसंकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात. अध्याय 10 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेद व्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 3 अध्याय 11. मन्वंतरादी कालविभागांचे वर्णन. मैत्रेय म्हणाले, पृथ्वी आदी कालवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे, ज्यांचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत, तसेच जो कालरूपाला प्राप्त झालेला नाही आणि ज्याचा इतर परमाणूंच्या बरोबरही संयोग झालेला नाही, त्याला परमाणू म्हणतात. असे अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला अवयवी अशी प्रचिती येते. हा परमाणू ज्यांचा सूक्ष्मतम अंश आहे, त्या आपल्या सामान्य स्वरूपात स्थित असलेल्या त्या पृथ्वी इत्यादी कार्याच्या समुदायाला परममहान असे नाव आहे. यावेळी त्यात प्रलयादी अवस्थांची स्फूर्ती होत नाही, नवीन जुने अशा कालभेदांचे ज्ञान होत नाही आणि घटपदादी वस्तुभेदाची सुद्धा कल्पना असत नाही. हे साधू श्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला. याच्यात साधर्म्याने परमाणू इत्यादी अवस्थात व्याप्त होऊन व्यक्त पदार्थांना भोगणाऱ्या सृष्टी इत्यादींमध्ये समर्थ अव्यक्त स्वरूप अशा भगवान कालाची सुद्धा सूक्ष्मता आणि स्थूलता यांचे अनुमान केले जाऊ शकते. जो काल प्रपंचाच्या परमाणूसारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो तो परममहान आहे. 2 परमाणूंचा एक अणू होतो आणि 3 अणू मिळून एक त्रसरेणू होतो, जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो. असे 3 त्रसरेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. याच्या 100 पट काळाला वेद म्हणतात आणि 3 वेदांचा एक लव होतो. 3 लवांचा एक निमिष, 3 निमिषांचा एक क्षण, 5 क्षणांची एक काष्ठा आणि 15 काष्ठांचा एक लघु होतो. 15 लघूंना एक नाडिका म्हणतात. 2 नाडिकांचा एक मुहूर्त आणि 6 किंवा 7 नाडिकांचा एक प्रहर होतो. यालाच याम म्हणतात. याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा 4था भाग होय. 6 पल तांब्याचे एक असे भांडे बनवावे की ज्यामध्ये 1 शेर पाणी मावेल आणि 4 मासे सोन्याची 4 बोटे लांबीची सळी बनवून तिने त्या भांड्याच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे. जितक्या वेळात 1 शेर पाणी त्या भांड्यात भरले जाईल तेवढ्या वेळेला एक नाडिका म्हणतात. विदुरा, मनुष्याचे 4 प्रहराचे दिवस आणि रात्र होतात आणि 15 दिवसांचा एक पंधरवडा होतो, जो शुक्ल आणि कृष्ण या नावांनी 2 प्रकारचा मानला गेला आहे. या 2 पक्षांचा मिळून 1 महिना होतो, जो पितरांचा 1 दिवस रात्र असते. 2 महिन्यांचा एक ऋतू आणि 6 महिन्यांचे एक अयन होते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी 2 अयने आहेत. ही दोन्ही अयने मिळून देवतांची 1 दिवस रात्र होते आणि मनुष्य लोकात 12 महिन्यांचा वर्ष असे म्हणतात. अशी 100 वर्ष हे मनुष्यांचे अधिकतम आयुष्य सांगितले गेले आहे. चंद्र इत्यादी ग्रह, अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सर्व तारामंडलाचा अधिष्ठाता कालस्वरूप भगवान सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंत काळात 12 राशीरूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत असतो.
विदुरा, सूर्य, बृहस्पती, सवन, चंद्र आणि नक्षत्रांसंबंधी महिन्यांच्या भेदाने या वर्षांनाच संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते. अशी 5 प्रकारची वर्षे करणाऱ्या भगवान सूर्यांची आपण पूजा करा. हे सूर्यदेव पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणाऱ्या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात. पुरुषांचे मोहनिवृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात. तसेच हेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मापासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी मंगलमय फले देतात. विदुर म्हणाला, मुनिश्रेष्ठ, आपण देवता, पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्याचे वर्णन केले. आता जे सनकादी ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळापर्यंत राहणारे आहेत, त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे. आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तऱ्हेने जाणता, कारण ज्ञानी लोक आपल्या योगसिद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहतात. मैत्रेय म्हणाले, विदुरा, असे सांगितले जाते की सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युगे संध्या आणि संध्यांशांच्यासह देवांच्या 12,000 वर्षापर्यंत राहतात. या सत्यादी 4 युगांचे क्रमाने 4, 3, 2 आणि 1000 दिव्य वर्ष असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्त्र वर्ष असतात त्यांच्या दुप्पट 100 वर्ष त्यांची संध्या आणि संध्याशांत असतात. युगांच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो. त्यांची वर्षगणना शेकड्यांच्या संख्येने सांगितली गेली आहे. त्यांच्या मधल्या काळाला कालवेत्ते युग म्हणतात. प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे. सत्ययुगातील मनुष्यांमध्ये धर्म आपल्या 4 चरणांनी राहतो. नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक चरण कमी कमी होत जातो. प्रिय विदुरा, त्रैलोक्यांच्या बाहेर महरलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील 1000 चतुर्युगाचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते. त्या रात्री जगतकर्ता ब्रह्मदेव शयन करतो. त्या रात्रीचा शेवट झाल्यावर त्या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो. त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो तोपर्यंत चालू असतो. त्या एका कल्पात 14 मनू येतात. प्रत्येक मनू 71 चतुर्युगांपेक्षा थोडा अधिक काळापर्यंत आपला अधिकार चालवतो. प्रत्येक मन्वंतरामध्ये निरनिराळे मनुवंश राजे, सप्तर्षी, देवगण, इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी यांच्याबरोबरच उत्पन्न होतात. ही ब्रह्मदेवांची दैनंदिन सृष्टी आहे. यामध्ये 3ही लोकांची रचना होते. त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशुपक्षी, मनुष्य, पितर आणि देवतांची उत्पत्ती होते. भगवान या मन्वंतरामध्ये सद्गुणांच्या आश्रयाने आपल्या मनु इत्यादी रूपाने पुरुषाकार प्रगट करून या विश्वाचे पालन करतात. कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा ते तमोगुणाचा आश्रय करून आपले सृष्टीरचनारूप कार्य स्थगित करून सर्व आपल्यात लीन करून स्वस्थ राहतात. जेव्हा सूर्य आणि चंद्ररहित अशी प्रलय रात्र होते तेव्हा भू, भुव आणि स्वहा असे 3ही लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात. त्यावेळी शरीराच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने 3ही लोक जळू लागतात. म्हणून या तापाने व्याकुळ होऊन भृगु आदी ऋषी महरलोकातून जनोलोकात जातात. इतक्यात प्रलय काळाच्या प्रचंड तुफानामुळे 7ही समुद्र उचंबळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्य बुडवून टाकतात. त्यावेळी या जलात शेषशाही भगवान योगनिद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात. तेव्हा जनोलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात. अशा प्रकारे कालाच्या गतीने 1000 चतुर्युगांच्या रूपाने होणाऱ्या दिवस रात्रीमुळे ब्रह्मदेवांच्याही 100 वर्षाच्या आयुष्याची समाप्ती होते असे दिसते. ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असे म्हणतात. आत्तापर्यंत पहिला परार्ध होऊन गेला असून आता दुसरा परार्ध चालला आहे. पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला होता. त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती. पंडित लोक याला शब्दब्रह्म म्हणतात. त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला होता त्याला पादकल्प म्हणतात. यामध्ये भगवंतांच्या नाभी सरोवरातून सर्व लोकमय कमळ प्रगट झाले होते. विदुरा, आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे.
असे सांगितले जाते. हा वाराहकल्प नावाने प्रसिद्ध आहे. यात भगवंतांनी वराह रूप धारण केले होते. हा 2 परार्धांचा कालावधी अव्यक्त, अनंत, अनादी, विश्वात्मा श्रीहरींचा एक निमेष मानला जातो. परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत पसरलेला हा काल सर्वसमर्थ असूनही सर्वात्मा श्रीहरींवर मात्र याची कोणत्याही प्रकारे सत्ता चालत नाही. हा देहादिकांमध्ये अभिमान ठेवणाऱ्या जीवांवरच सत्ता चालवतो. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 8 प्रकृतींसह 10 इंद्रिये, मन आणि पंचमहाभूते असा 16 विकार मिळून बनलेला एक ब्रह्मांडकोश आतून 50 कोटी योजने विस्तार असलेला आहे. तसेच बाहेर चारी बाजूंनी याला उत्तरोत्तर 10-10 पट अशी 7 आवरणे आहेत. त्या सर्वांसहित हा ज्यात परमाणूप्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्यामध्ये अशा कोट्यावधी ब्रह्मांड राशी आहेत, तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण अक्षर ब्रह्म म्हटला जातो आणि तेच पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णू भगवंतांचे श्रेष्ठ स्वरूप आहे. अध्याय 11 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद रथांगपाणी श्रीकेशवानंत नृसिंह विष्णू. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. शुक भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंध 3 अध्याय 12. सृष्टीचा विस्तार. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अशा रीतीने मी तुला भगवंतांचा कालरूप महिमा ऐकवला. आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते ऐक. प्रथम त्यांनी तम, मोह, महामोह, तामिस्त्र आणि अंधतामिस्त्र या अज्ञानाच्या 5 वृत्ती निर्माण केल्या. परंतु हे अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाही. तेव्हा भगवंतांचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली. यावेळी ब्रह्मदेवांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 निवृत्तीपरायण अर्ध्वरेता मुनींची उत्पत्ती केली. आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रांनो, तुम्ही प्रजा उत्पन्न करा. परंतु ते जन्मतःच निवृत्तीपरायण आणि भगवन चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला. आपला क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवांच्या भुवयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रगट झाला. ते देवतांचे पूर्वज भगवान भव रडत रडत म्हणू लागले, जगतपिता विधाता, माझी नावे आणि राहण्याचे ठिकाणे सांगा. तेव्हा कमलयोनी भगवान ब्रह्मदेव त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुर वाणीने म्हणाले की रडू नकोस, मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो. हे देवश्रेष्ठ, तू दुःखी बालकाप्रमाणे स्पुंदून स्पुंदून रडू लागलास म्हणून प्रजा तुला रुद्र नावाने संबोधील. तुझ्या राहण्याची मी अगोदरच हृदय, इंद्रिये, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत. मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ऋतुध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशी तुझी नावे असतील. तसेच धी, वृत्ती, उशना, उमा, नियुती, स्पर्शी, सर्पिर, इला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा या 11 रुद्राणी तुझ्या पत्न्या असतील. तू वरील नावांचा, स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर, कारण तू प्रजापती आहेस. लोकपिता ब्रह्मदेवांची अशी आज्ञा घेऊन भगवान नीललोहित आपल्यासारखेच बल, आकार आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला. रुद्राने उत्पन्न केलेले त्या रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटली. ते रुद्राला म्हणाले, सूरश्रेष्ठ,
तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करू पाहत आहे, तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस. तुझे कल्याण असो. आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर. नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर. पुरुष तपानेच इंद्रियातील सर्वांतर्यामी आणि ज्योतिर्स्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतो. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवाने अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगले असे म्हणून आज्ञा शिरसावंद मानली आणि त्यांची अनुमती घेऊन त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. त्यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांना आणखीन 10 पुत्र झाले. त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. त्यांचे याच प्रकारे मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद अशी त्यांची नावे आहेत. यापैकी नारद ब्रह्मदेवांच्या मांडीपासून, दक्ष अंगठ्यापासून, वसिष्ठ प्राणांपासून, भृगु त्वचेपासून, क्रतू हातांपासून, पुलह नाभीपासून, पुलत्स कानांपासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यांपासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला, ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले. त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. तसेच ब्रह्मदेवांच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठांपासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठाती देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापांचे निवासस्थान निवृत्ती उत्पन्न झाले. सावलीपासून देहहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जगतकर्त्या ब्रह्मदेवांच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. विदुरा, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकले आहे की ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजवले. तात आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकला नाहीत आणि कन्या गमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असे तर यापूर्वी कोणीही केले नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही. हे जगद्गुरो, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही, कारण आपल्यासारख्यांच्या आचरणाचेच अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते. ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थिर असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रगट केले आहे त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्या समोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतींचे आदिदेव ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांनी त्या क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या. तेच धुके झाले. त्याला अंधार असेही म्हणतात. एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू. त्याचवेळी त्यांच्या 4 मुखातून 4 वेद प्रकट झाले. त्याखेरीज उपवेद, ज्ञानशास्त्र, होता, उधाता, अध्वर्यू आणि ब्रह्मा या 4 ऋत्विजांचे कर्म, यज्ञांचा विस्तार, धर्माचे 4 चरण आणि 4 आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासूनच उत्पन्न झाले. विदुराने विचारले, हे तपोधन, विश्वरचनेचे स्वामी श्री ब्रह्मदेवांनी आपल्या मुखातून या वेद इत्यादींची रचना केली तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली हे आपण सांगावे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवाने आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदांची रचना केली. तसेच याच क्रमाने शस्त्र, इज्जा, स्तुतिस्तोम आणि प्रायश्चित्त या 4ची रचना केली. याच रीतीने आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद या 4 उपवेदांचीही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखांपासून उत्पन्न केले.
नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या चारी मुखांपासून इतिहास पुराणरूपी 5वा वेद तयार केला. याच क्रमाने त्यांच्या पूर्वादी मुखापासून षोडशी आणि उक्त, चयन आणि अग्निष्टोम, आप्तोयाम आणि अतिरात्र, तसेच वाजपेय आणि गोसव हे 2-2 यज्ञही उत्पन्न झाले. विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आणि आचरणासह 4 आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रगट झाले. सावित्र, प्राजापत्य, ब्राह्म आणि बृहत या 4 वृत्ती ब्रह्मचार्याच्या आहेत. तसेच वार्ता, संचय, शालीन आणि शिलोत्सव या 4 वृत्ती गृहस्थाश्रमाच्या आहेत. याच प्रकारे वृत्तीभेदाने वैखानस, वालखिल्य, औदुंबर आणि फेनक हे 4 वेद वानप्रस्थाश्रमाचे आणि कुटीचक, बहुदक, हंस आणि निष्क्रिय हे 4 भेद संन्यासाचे आहेत. याच क्रमाने अन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती या 4 विद्या आणि 4 व्याहिती सुद्धा ब्रह्मदेवांच्या 4 मुखांपासून उत्पन्न झाल्या. तसेच त्यांच्या हृदयकाशातून ओंकार प्रगट झाला. त्यांच्या रोमांपासून उष्णिक, त्वचेपासून गायत्री, मांसापासून त्रिष्टुप, स्नायूंपासून अनुष्टुप, हाडांपासून जगती, मज्जांपासून पंक्ती आणि प्राणांपासून बृहती असे छंद निर्माण झाले. याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्शवर्ण आणि देह स्वरवर्ण म्हणविला गेला. त्यांच्या इंद्रियांना उष्मवर्ण आणि शक्तीला अंतस्थ म्हणतात. तसेच त्यांच्या क्रीडांपासून निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, दैवत आणि पंचम हे 7 स्वर उत्पन्न झाले. ब्रह्मदेव शब्दब्रह्म स्वरूप आहेत. ते वाणी रूपाने व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहे. विदुरा, धुके बनलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवांनी दुसरे शरीर धारण करून विश्वविस्तार करण्याचा विचार केला. मरीची आदी महान शक्तिशाली ऋषींकडून सुद्धा विस्तार जास्त झाला नाही हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले. अहो, मोठे आश्चर्य आहे. माझ्या सतत प्रयत्न करण्यानेही प्रजेची वृद्धी होत नाही. यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहे असे वाटते. योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते त्याचवेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. क हे ब्रह्मदेवाचे नाव आहे. ते विभक्त झाल्याकारणाने शरीराला काय म्हणतात, या 2 विभागातून एक स्त्री पुरुषाची जोडी प्रगट झाली. त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभुव मनु झाला आणि जी स्त्री होती ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली. तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. मनुने शतरूपेपासून 5 संताने उत्पन्न केली. विदुरा, यात प्रियव्रत आणि उत्तानपात असे 2 पुत्र होते आणि आकुती, देहोहूती आणि प्रसूती अशा 3 कन्या होत्या. मनूंनी आकुती रुचीला, देहोहूती कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली. त्यांच्या संततीने सर्व जग भरून गेले. अध्याय 13वा समाप्त. अध्याय 12वा समाप्त. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.